मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 6 आहे त्यातला एक्झाम्पल 2. चला, क्वेश्चन 6 काय म्हणतो, हे जे इक्वेशन आहे सायमल्टेनियस ते सॉल्व्ह करा. आता आपण बघूया एक्झाम्पल 2. चला, एक्झाम्पल 2 सॉल्व्ह करू. हे जे सगळ्यात पहिले नॉन लिनियर पार्ट आहे त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करू आणि मग सॉल्व्ह करू. आता बघा, याला मी काय करतो, सबस्टिट्यूटिंग 1/2x plus 1 equal to m and 1/2 plus y plus 2 equal to n. याला मी सबस्टिट्यूट करतोय m आणि n नी, मग ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतं. बघा, 7 1/2x plus 1 म्हणजे हे नॉन लिनियर पार्ट आहे तो मी हायलाइट करतोय. हे एक्सट्रॅक्ट करायचा आहे आपल्याला, तो त्याला रिप्लेस करायचा आहे y 1/y plus 2 equal to 27. आता बघा, हे जे 1/2x plus 1 आहे त्याला m ने रिप्लेस करा 7 आणि हे याला m ने रिप्लेस केल्यावर काय येणार इथं m प्लस जशास तसं, आणि 1/y plus 2 ला n ने केल्यावर काय येणार 13. इथं n equal to 27. याला इक्वेशन 1 असं नाव देऊ. आलं इथपर्यंत लक्षात? इथपर्यंत लक्षात आले असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सिमिलरली काय करू आपण आता, त्या 13/2x plus 1 ला पण कन्वर्ट करू. सिमिलरली लिहा. बघा, एक्सट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला 13 काय 1/2x plus 1 आणि प्लस 7 काय 1/y plus 2 equal to 33. आलं. आता ह्या 1/2x plus 1 ला m ने रिप्लेस करा. इथं आला 13m प्लस हा आलेला इथं 7n equal to 33 आणि याला इक्वेशन 2 नाव देऊन टाका. ओके. बघा, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सॉल्व्ह करायचे. बघा, इथं काहीतरी तुम्हाला पॅटर्न दिसतोय का? बघा, काय दिसतोय, 7m 7n 13m म्हणजे याचे कोएफिशियंट त्याला, त्याचे कोएफिशियंट याला, कोएफिशियंट इंटरचेंज झालेलं आहे. म्हणजे हे सॉल्व्ह करायचं आपल्याला एएसए रूलनी. म्हणजे सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायची, मग परत ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आणि जे उरलेलं आन्सर आलेलं आहे त्याला परत ऍड करायचं. अशा प्रकारे आपल्याला mn भेटेल आणि मग सबस्टिट्यूट करू. चला, सगळ्यात पहिले काय करू आपण आता, ऍड इक्वेशन 1 अँड 2. हे इक्वेशन 1 आणि 2 आहे, त्याला ऍड करू. इक्वेशन 1 आहे 7m प्लस 13n इक्वल टू किती आहे 27 प्लस इक्वेशन 2 आहे 13m आणि 7n इक्वल टू 33. करा ऍड. किती येतं, 7 आणि 3 10, 3 9 5 आणि 1 6 60. ओके. 13 7 20 n आणि 13 7 20 m. ओके. आलं. त्याला सिंप्लिफाय करायचं म्हणजे काय करू आपण, डिवाइड. बघा, डिवाइड बाय 20 ऑन बोथ साइड. म्हणजे ऑन बोथ साइड म्हणजे या पूर्ण इक्वेशनला 20 ने डिवाइड करू. 20 ने डिवाइड केल्यावर सिंप्लिफाय होईल, ते सिंप्लिफाय होल जाईल. ओके. सिंप्लिफाय. चला, 20/20m प्लस 20/20n इक्वल टू 60/20. हे 20 कॅन्सल झालं. ओके. बघा, हे 20 कॅन्सल. इथं 20 3 60. काय राहिलं, m प्लस n इक्वल टू 3. m प्लस n इक्वल टू 3. याला इक्वेशन 3 नाव देऊन टाकू. काय, इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 3 आलेलं आहे आपलं. आता काय करा, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 करा
फ्रॉम 1 सॉरी इक्वेशन 1 करा फ्रॉम 2 ओके इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करा 2 मधून काही नाही सिंपल आहे. सिमिलरली इक्वेशन 2 काय आहे आपलं बघा 13m प्लस 7n इक्वल टू 33 मायनस इक्वेशन 1 काय आहे इक्वेशन 1 7m प्लस 13n 13n इक्वल टू 27 सबट्रॅक्ट करताना साइन चेंज होतात. ओके प्लस असेल मायनस होतं मायनस असेल प्लस होतं. 33 मधून 27 गेले किती 6 प्लस 7 इथून 7तून 13 गेले इथे किती येणार मायनस 6 n आणि इथं 13तून 7 गेले प्लस 6 m. ओके डिवाइड बाय 6 ऑन बोथ साइड सिम्प्लिफाय करायचंय म्हणून बाकी काही नाही. ओके नाही केलं तरी जमतं तसं सॉल्व केलं तरी जमतं. डिवाइड बाय 6 ऑन बोथ साइड सोपं राहतं सिम्प्लिफाय केल्यावर 6/6m मायनस 6 बघा 6/6n इक्वल टू 6/6 6 1 हा 1 हा 1 m मायनस n इक्वल टू 1 याला इक्वेशन 4 नाव देऊन टाकू. आलं इक्वेशन 3 इक्वेशन 4. आता पाहिले एएसए रूलनी पहिले आपण काय केलं ऍड केलं नंतर सबट्रॅक्ट केलं नंतर काय करायचं हा 3 आणि 4 परत ऍड करायचा mn भेटून जाईल. ऍड इक्वेशन 3 and 4 इक्वेशन 3 and 4 इक्वेशन 3 काय आहे m प्लस n इक्वल टू 3 आणि m मायनस n इक्वल टू 1. हा n प्लस n मायनस n कॅन्सल झाला m प्लस m 2m 3 प्लस 1 4 m इक्वल टू भेटला 2. सो m इक्वल टू भेटला 2. आता m पुट करायचा दोन्ही पैकी कुठे पण एका इक्वेशन मध्ये आणि मग सॉल्व करायचं. चला काय आहे m भेटला आपल्याला सो त्याला काय करा पुट m इक्वल टू 2 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये 3 मध्ये टाका इक्वेशन 3 काय m प्लस n इक्वल टू 3. ओके लिहा m प्लस n इक्वल टू 3. सो m किती भेटला आपल्याला 2 प्लस n आणि इक्वल टू 3. सो n किती आला n इक्वल टू 1 आला 3 मायनस 2 काय 3 मायनस 2 हा ही स्टेप आहे. n भेटला आपल्याला 1. आता m भेटला n भेटला पण हे फायनल आहे का नाही आपल्याला फाइंड काय करायचं x करायचंय. सो लिहा रिसबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूज आपण पहिले घेतल्या होत्या त्या रिसबस्टिट्यूटिंग करतोय आपण. काय घेतलं होतं आपण 1/2x प्लस 1 इक्वल टू m. ओके आलं लक्षात 1/2x प्लस 1 m किती भेटला आपल्याला m किती भेटला बघा 2 आणि खाली 1 जसं तसा असतो. सो क्रॉस मल्टिप्लाय करा 1 इक्वल टू हा 2 इंटू 2x प्लस 1 येणार किती येणार 4x प्लस 2. आला लक्षात. आता हा इकडे घ्या किंवा हे सगळे एकीकडे आणा 1 मायनस 4x मायनस 2 इक्वल टू 0. हा प्लस 1 लक्षात द्या मायनस 4x आणि हा किती येणार मायनस 1. आलं लक्षात इथपर्यंत इक्वल टू 0. x इक्वल टू किती येणार 1/4 मायनस 1/4 हा x आला. आलं लक्षात तुमच्या. हा मायनस आहे इकडे गेला प्लस होणार. हा -4 आहे तो डिवाइड मध्ये जाणार. x किती आला -1/4. सिमिलरली काय घेतलं होतं आपण 1/y प्लस 2 इक्वल टू n. 1/y प्लस 2 इक्वल टू n किती भेटला आपल्याला 1 खाली 1 क्रॉस मल्टिप्लाय करा y प्लस 2. सो
सगळे एका साईडला आणा -y मायनस, ओके आलं. हे सगळं आपण इकडे आणलं. सो +1 आणि किती -y आयदर -1 इक्वल टू 0. 1 तिकडे गेला 1, तिकडे गेला 1 आणि हा -y आहे इकडे आला मायनस. सो y किती झाला आपला -y झालेला आहे. x भेटला -1/4, y भेटला आपला -1. सो सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेअर xy इक्वल टू x हा आहे -1/4 आणि y आहे आपला -1. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.